निश्चित जलसंपदा खात्याची जबाबदारी माझ्यावर या ठिकाणी आलेली आहे आणि मला खूप आनंद आहे, कारण 14 ते 19 मी याच खात्याचा मंत्री होतो आणि अतिशय चांगली कामं म्हणजे शेतकऱ्यांना सुखी करण्याच्या संदर्भात, समाधानी करण्याच्या संदर्भामध्ये या खात्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात आहे. पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था या ठिकाणी करतात या खात्यामुळे, आणि म्हणून मला असं वाटतं की पुन्हा हे खातं माझ्याकडे आल्यामुळे अतिशय चांगलं काम मला या खात्याच्या माध्यमातून करायचं आहे. भले यावेळेला थोडं एका खात्याचे 2 खाते झाले, मंत्री आमचे जास्त होते, खाते आमच्याकडे कमी होते, त्यामुळे हे करावं लागलं, नाईलाज होता. पण माझ्याकडे विदर्भ आहे, खूप मोठी कामं विदर्भातली सगळ्यात जास्त त्या ठिकाणी सुरू होत आहेत. रिव्हर लिंकिंग जे पंतप्रधान मोदींचं स्वप्न आहे ते आम्हाला पूर्ण करायचं आहे. त्यासाठी खूप मोठा निधी, लाखो कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी या कामांसाठी या खात्यामध्ये येणार आहे. त्याचबरोबर कोकण हाही भाग माझ्याकडे या ठिकाणी आहे आणि सर्वात महत्त्वाचं आपलं उत्तर महाराष्ट्र, तापी खोरं हेही माझ्याकडे आहे. त्यामुळे निश्चित शेतकऱ्यांना न्याय द्यायच्या दृष्टीने हे खातं अतिशय महत्त्वाचं आहे, माझं आवडतं आहे आणि आता आम्ही कामाला सुरुवात करू. आपण बघाल येत्या 5 वर्षामध्ये या महाराष्ट्रातलं सगळं चित्र, म्हणजे विशेष करून इरिगेशन खात्याचं शेतकऱ्यांना पाणी देण्याच्या संदर्भातलं हे बदललेलं असेल. भाऊ, छगन भुजबळ नाराज आहे, ओबीसी या ठिकाणी नाराज आहे. ओबीसीचं मोठं योगदान महायुतीला विजयी करण्यासाठी होतं, असं सर्व ओबीसी नेते एकवटलेले आहेत मुंबईत. काय नाही, मी आधीच म्हटलं की भुजबळ साहेब हे अतिशय मोठे नेते आहेत, ओबीसीचे नेते नाही तर ते सर्व दृष्टीने मोठे नेते आहेत राज्यामध्ये, कोणी म्हणजे कोणी याला नाकारणार नाही आणि त्यांना खरं मंत्रिमंडळात घ्यायला पाहिजे होतं. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटामध्ये त्यांच्या नेत्यामध्ये त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं ते सांगत होतं की मला राज्यसभेवर जायचं होतं, तिथे जाऊ दिलं नाही, इथे यायचं होतं. आता तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. पण मला अजूनही वाटतं की भुजबळ साहेब मंत्रिमंडळामध्ये असायला पाहिजे होते. मोठे नेते ओबीसीचे नेतृत्व त्यांनी खंबीरपणे केलेलं आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते त्यांची बाजू घेऊन, ओबीसीची बाजू घेऊन उभे राहिलेले नेते. त्यांनी फडणवीसांच्या दारी जात आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. 8 ते 10 दिवसात देवेंद्रजी म्हटले एक मोठा निर्णय त्यांच्या संदर्भात घेण्यात येईल. मला वाटतं हा विषय वरिष्ठ पातळीवरचा आहे. देवेंद्रजी पण त्या बाबतीत बोलले, माझंही भुजबळ साहेबांचं 2-3 वेळा बोलणं झालेलं आहे, फोनवरती बोलणं झालं नाशिकला असताना. पण मला वाटतं या संदर्भामध्ये सर्व निर्णय माननीय देवेंद्रजी या ठिकाणी घेतील. नागपूरमध्ये विधान सभा झालेली आहे, यामध्ये एकनाथ खडसे असतील आणि आपल्यामध्ये खूप मोठी खळाजंगी झालेली पाहायला मिळतं आहे. सर्वत्र चर्चा पण आहे. ठीक आहे, त्यांचं माझं काय प्रेम सुरुवातीपासूनच की आजचं नाहीये. ते माझ्याबद्दल अगदी वाटेल तशी भाषा करतात, कमरेखालचं बोलतात, म्हणून मला त्यांच्याविषयी राग आहे, हे सत्य आहे. इथे मतदारसंघात येऊन इथे काय काय बोलले, काय काय मी तर त्याच्याकडे जाऊन एक सभा घेतलेली, मी काही बोललो नाही. पण मग कधी कधी त्यांचं बोलणं इतकं चुकीचं असतं की मग आम्हाला राग येणं साहजिक आहे. दोघांमधली दरी दूर करण्याचा प्रयत्न करू असं रक्षा खडसे म्हटलेले आहेत. काय माहित, मला काही त्याचा संपर्क देऊ सध्या अशामध्ये या 10-15 दिवसामध्ये. कालच त्यांची पत्रकार परिषद झाली रक्षा खडसेंची. त्या पत्रकार परिषदेत आम्ही जेव्हा प्रश्न केला त्यांनी असं म्हटलंय की दोघंही नेते माझ्यासाठी आदरणीय आहेत आणि त्यांच्याबद्दल आमचा रिस्पेक्टच आहे आणि दोघंही नेते जर एकत्र आले आणि या जळगाव जिल्ह्याचाच नव्हे तर महाराष्ट्राचा विकास होईल असं त्यांनी म्हटलंय. त्यांना म्हणा आपल्या घरी समजावं आधी, मग विचार. कल्याणमध्ये परप्रांतीयांवर मराठी माणसांवर पुन्हा हल्ला केलाय परप्रांतीयांनी, काय सांगायचं? नाही बाब, अतिशय दुर्दैवी आहे. ज्या पद्धतीने आपण बघितलं, आपण ते चित्रण दाखवलं आपल्या चॅनलच्या माध्यमातून, अतिशय गंभीर आहे. महिलांना सुद्धा त्यांनी कसं मारत होता, सगळ्यांनाच, म्हणजे अतिशय आडदांड असा माणूस, आणि तो सगळ्यांनाच मारत फिरत होता. मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे. अशा पद्धतीने कोणी करत असेल तर परवा देवेंद्रजी सांगितलं की कोणाची मुजोरी खपवून घेतली जाणार नाही, त्या मुजोरदाराला आम्ही वेळेत लगाम घालू, हे सांगितलेलं आहे. मराठी माणसाला आमची प्रायोरिटी आहे. पण याचा अर्थ असा नाही की बाबा की बाकी लोकांना त्रास द्यायचा, कारण मुंबई सारख्या ठिकाणी देशभरातले नाही जगभरातले लोक त्या ठिकाणी राहतात. त्याच्याविषयी आम्हाला पुन्हा हल्ला केलाय परप्रांतीयांनी, काय सांगायचं? नाही बाब, अतिशय दुर्दैवी आहे. ज्या पद्धतीने आपण बघितलं, आपण ते चित्रण दाखवलं आपल्या चॅनलच्या माध्यमातून, अतिशय गंभीर आहे. महिलांना सुद्धा त्यांनी कसं मारत होता, सगळ्यांनाच, म्हणजे अतिशय आडदांड असा माणूस, आणि तो सगळ्यांनाच मारत फिरत होता. मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे. अशा पद्धतीने कोणी करत असेल तर परवा देवेंद्रजी सांगितलं की कोणाची मुजोरी खपवून घेतली जाणार नाही, त्या मुजोरदाराला आम्ही वेळेत लगाम घालू, हे सांगितलेलं आहे. मराठी माणसाला आमची प्रायोरिटी आहे. पण याचा अर्थ असा नाही की बाबा की बाकी लोकांना त्रास द्यायचा, कारण मुंबई सारख्या ठिकाणी देशभरातले नाही जगभरातले लोक त्या ठिकाणी राहतात. त्याच्याविषयी आम्हाला सगळ्यांना विषय कोणाला अनादर नाहीये. पण तुम्ही अशा पद्धतीने कोणी दादागिरी करत असेल, विनाकारण कोणालाही मारत असेल तर हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. मराठी माणूस आता यापुढे मार खाणार नाही. राज ठाकरे व उद्धव ठाकरे एका लग्न समारंभात एकत्र आलेले आहेत, काय सांगा? मग काय वाईट काय त्याच्यामध्ये, म्हणजे लग्नाला सुद्धा आम्ही एखाद्या घरी आपल्या कौटुंबिक असल्याचं सोबत जायचं नाही, एकमेकांसमोर उभं राहायचं नाही, असं कोणी सांगितलंय? अनेक असे कार्यक्रम असतात की त्या ठिकाणी आपण एकत्र येत असतो, आहे ना. त्याला काय असं समजण्याचं कारण नाही की आम्ही एकदम दुश्मन एकमेकांचे दिसले की गोळ्यात मारा एकमेकांना, असं काही आहे का?
असं नाहीये. आपल्याकडे आपली संस्कृती चांगली आहे. महाराष्ट्रामधलं एक आपली सगळी विचारसरणीच वेगळी आहे आणि इथे आपण सगळे खेळीमेळीच्या वातावरणात राहतो. आता परवा उद्धवजी देवेंद्रजींना बुके द्यायला आले होते ना. तसं काही नाही. काल शरद पवार साहेबांनी देवेंद्रजींना आमंत्रण दिलं मराठी साहित्य संमेलनाचं. मला वाटतं ते आपण दाखवत होतात. ते एकमेकांना भेटतात. अजितदादा पवार साहेबांकडे वाढदिवसाला गेले होते सहकुटुंब. मग काय म्हणाल तुम्ही की कशाला गेले, का मारते त्यांना एकमेकांना धरून, का शिवाय येत नाही एकमेकांना, असं चालेल का? असं नसतं कधीच. कौटुंबिक कार्यक्रम असेल किंवा सार्वजनिक कार्यक्रम असेल कुठलाही, त्यावेळेला आम्ही सगळे एकत्रित येतो, भाषणही करतो. भाऊ भाऊ, अन्न- उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, देवेंद्रजींच्या सध्या संपर्कात आहे. आगामी राजकारणाची काय दिशा वाटते मला वाटतं देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, ते विरोधी पक्ष नेते आहेत, ते त्यांच्या गटाचे मोठे नेते आहेत. त्यामुळे बोलावंच लागतं, संपर्कात यावंच लागतं. असं नाहीये की बोलूच नये, कुठल्या जनतेचे प्रश्न त्यांनी मांडूच नये, काही त्यांच्यावर कुठे भाष्य करू नये, असं नाहीये. महाराष्ट्राला जर पुढे न्यायचं असेल, देवेंद्रजी म्हणे आता आम्हाला खूप मोठ्या गतीने पुढे न्यायचं आहे, तर ते सगळ्यांचा सहभाग त्यात असला पाहिजे, सगळ्यांचा सहयोगी त्या ठिकाणी लागेल. आणि कोणी एकमेकाशी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष बोलणार नाही तर मग हे राज्य पुढे जाईल कसं? असं होणार नाही. भाऊ, मंत्रीपदं वाटल्या गेली, खाते वाटल्या गेली, पण आता पालकमंत्र्यांची रस्सीखेच ही सुरू आहे. सर्वत्र पालकमंत्र्यांची रस्सीखेचसाठी प्रत्येक पक्षाचे जे मंत्री आहेत ते धावत आहेत. आपण कसं बघता? मी तेच सांगितलं की आमची महायुती आहे, आमचे 3 प्रमुख पक्ष आहेत, बाकी अजून आमचे घटक पक्ष आहेत आणि यामध्ये निश्चित ओढाताणी आहे. ते खरं आहे. प्रत्येकाला वाटतं की मोठ्या शहरांमध्ये काही ठिकाणी 4-4 मंत्री आहेत, 3-3 मंत्री आहेत, तिन्ही पक्षांचे मिळून, प्रत्येकाला वाटतं आणि ते वागणं साहजिक आहे, त्यात काही गैर नाहीये. पण हे सगळे प्रश्न जसे आपण आता मंत्रिमंडळ पोर्टफोलिओ देताना संपवला विषय, तसंच हा विषय संपेल, लवकरच संपेल. आपल्याला कुठल्या जिल्ह्याचा पालकमंत्री व्हायला आवडेल? मला काही नाही, पक्ष जे देईल ती जबाबदारी स्वीकारेल. जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला भाऊ, तर जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास 4 मंत्री आहेत आणि अन्न आणि वस्त्र निवारा ही मूलभूत गरजा आहेत लोकांच्या. त्याच्यातला अन्न आणि वस्त्र, आपलं पाणी आणि वस्त्र हे जळगाव जिल्ह्याला मंत्रिपद भेटलंय. आपण कसं बघताय त्याच्याकडे? चांगलं आहे ना. आपल्या जिल्ह्याला खरं हा बहुमान आहे. आज भाजपमध्ये आम्ही 2 मंत्री झालेलो आहोत, म्हणजे कुणाला अपेक्षाही नव्हती खरं म्हणजे. पण संजय सावकार यांचा नंबर त्या ठिकाणी लागला, चांगलं खातं त्यांना त्या ठिकाणी मिळालेलं आहे, वस्त्रोद्योग. त्यातूनही आपल्याला निश्चित जिल्ह्याला फायदा होणार आहे. आपण आता काही सुदगिरण्या या ठिकाणी आणलेल्या आहेत. मागच्या काळातच आपण कॅबिनेटमध्ये शेवटी परवानग्या घेतलेल्या आहेत. मला वाटतं त्याचा फायदा पण या खात्याचा आपल्या या जिल्ह्यासाठी निश्चित चांगला होईल, राज्याला होईल. आणि गुलाबरावांकडे मागच्या वेळेप्रमाणेच गुलाबरावांकडे पाणी पुरवठा हा पण आहे त्या ठिकाणी. पण आता सगळ्यांमध्ये आता ताळमेळ बसवावा लागेल. मंत्री किती, जिल्हे किती, कारण आता काय मंत्री झाले जवळपास 41-42 जिल्हे झाले कमी, त्यामुळे अडचण आहे. त्यातून आम्ही निश्चित मार्ग काढू.